Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy since 1980 अर्थात 1980 नंतरच्या भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे. मित्र हो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण व्यापारी बँकांच्या कार्यांबद्दल चर्चा करत होतो. या कार्यांमध्ये आपण प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य याबद्दल बोलत होतो. त्यात आपण प्राथमिक कार्यांमधील पहिलं कार्य ठेवी स्वीकारणे याच्यावर आपण सविस्तर असं व्याख्यान घेतलेलं आहे, याचं अध्ययन केलेलं आहे. त्यानंतर प्राथमिक कार्यातील दुसरं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे कर्ज देणे. या व्याख्यानात आपण या दुसऱ्या कार्याचा सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, आपण या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच पाहिलं की बँका प्राथमिक कार्याच्या माध्यमातून ठेवी स्वीकारतात आणि कर्ज देतात आणि या दोन बाबींवर त्यांचा व्यवसाय सुरू असतो. कारण बँका या व्यवसाय करण्यासाठीच या क्षेत्रामध्ये आलेल्या असतात. म्हणून व्यवसायातला पहिला भाग आपण ठेवी स्वीकारणे पाहिला. दुसरा भाग जो आहे तो आपण कर्जाच्या संदर्भामध्ये अभ्यासणार आहोत. कारण बँका ठेवीदार आणि कर्जदार या दोन गटांमध्ये मध्यस्थाची भूमिका निभावत असतात. ठेवी रूपाने जमा झालेला पैसा बँका गरजू व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिकांना उत्पादक कार्यासाठी विशिष्ट तारण, जामीनदार, साक्षीदार यांच्या हमीवर अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन मुदतीच्या कर्जासाठी कर्जे देत असतात. बँकांकडे ज्या ठेवी जमा होतात त्यातून रोख राखीव निधी तथा वैधानिक रोखता म्हणजेच कॅश रिझर्व रेशिओ आणि स्टॅट्युटरी रेशिओ म्हणजेच त्याला आपण रोख राखीव निधी आणि वैधानिक रोखता असं म्हणतो. या निकषानुसार पैसा बाजूला केला जातो आणि उर्वरित ज्या रकमा असतात त्या रकमा कर्जाने दिल्या जातात. ठेवीवरील व्याजदर आणि कर्जावरील व्याजदर यांच्यामध्ये जे अंतर असते ते अंतर बँकांचा नफा निश्चित करत असते. मुळात बँक ही संस्था नफ्याच्या हेतूनेच स्थापन झालेली असते असं आपण पाहिलं. म्हणून बँका कर्ज देत असताना सुरक्षितता, रोखता आणि लाभप्रदता या तीन निकषांचा प्रामुख्याने विचार करते. कारण बँका कर्जरूपाने ज्या रकमा देत असतात त्या रकमा लोकांनी विश्वासाने ठेवीच्या स्वरूपामध्ये बँकांमध्ये जमा केलेल्या असतात आणि म्हणून बँकेला विश्वासार्हतेच्या आधारावर लोकांच्या ठेवी कर्जरूपाने देऊन आपला व्यवसाय करायचा असतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून बँका व्यापार, उद्योग, शेती व्यवसाय इत्यादी कारणांसाठी 5 प्रकारची कर्ज देत असतात. या कर्जांचे जे प्रकार आहे ते आपण पीपीटी मध्ये दर्शवलेले आहे. त्यामध्ये पहिलं कर्ज जे आहे त्याला आपण मुदत कर्ज असं म्हटलेलं आहे. इंग्लिशमध्ये त्याला टर्म लोन असं म्हटलं जातं किंवा त्याला थेट कर्ज, डायरेक्ट लोन असंही म्हटलं जातं. कर्जाचा दुसरा प्रकार आपण सांगितलेला आहे रोख कर्ज. त्याला कॅश लोन असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा कर्जाचा प्रकार आहे अधिकर्ष सवलत, ज्याला आपण
ओव्हरड्राफ्ट्स असं म्हणतो. पाचवा कर्जाचा प्रकार आहे व्यापारी हुंड्या वटवणे, एक्सचेंज ऑफ कमर्शियल बिल. त्यानंतर पाचवा कर्जाचा प्रकार आहे पतनिर्मिती करणे, क्रेडिट क्रिएशन. म्हणजे अशा रीतीने बँका कर्जाची निर्मिती पाच प्रकाराने करत असतात. या पाचही प्रकारांचं सविस्तर विश्लेषण आपण थोडक्यात बघणार आहोत. पहिला प्रकार आहे मुदत कर्ज, ज्याला आपण टर्म लोन किंवा डायरेक्ट लोन, थेट कर्ज असं म्हटलंय. हे कर्ज देताना कर्जदाराकडून कर्जाच्या रकमेच्या प्रमाणामध्ये योग्य असं तारण, त्यानंतर जामीनदार याच्या हमीवर आणि उद्योग, शेती, व्यापार, व्यवसाय इत्यादी उत्पादक कारणांसाठी बँकांकडून अल्प, मध्य आणि दीर्घकालीन मुदतीसाठी कर्ज दिलं जातं. अलीकडच्या काळात उत्पादक कार्याबरोबरच उपभोग्य या अनुत्पादक कार्यासाठीही मुदत कर्ज दिले जातं. याशिवाय गृह खरेदीसाठी गृह कर्ज, ज्याला आपण होम लोन असं म्हणतो, शिक्षणासाठी शिक्षण कर्ज, ज्याला आपण एज्युकेशन लोन असं म्हणतो, त्यानंतर मुलीचे लग्न करण्यासाठी सुद्धा कर्ज दिलं जातं, त्याला मॅरेज लोन असं म्हटलं जातं. या कारणांसाठी बँका दीर्घ मुदतीचे कर्ज देत असतात. कर्ज मंजूर करत असताना ते कर्ज मंजूर झाल्यानंतर खातेदाराच्या बचत खात्यामध्ये जमा केले जाते. त्याला त्या दिवसापासून त्या कर्जावर बँक व्याज आकारते. कर्जदार ती रक्कम एकाच वेळेस किंवा त्याच्या कामाच्या स्वरूपात टप्प्याटप्प्याने ती रक्कम आपल्या खात्यातून काढून घेऊ शकतो. कर्ज आणि व्याजाचे समान हप्ते करून दरमहा बँका हे कर्ज वसूल करत असतात, ज्याला आपण EMI असं म्हणतो, इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट असं त्याला म्हणतो. कर्जाचा उद्देश, कर्जाचा कालावधी, कर्जाची पत, तारण व जामीनदार इत्यादीच्या बाबतीचा विचार करून कर्जावर व्याजाचा दर किती असेल हे बँका ठरवत असतात. ठराविक मुदतीत कर्ज व व्याज परतफेड करणे ही कर्जदाराची नैतिक जबाबदारी असते. कर्जाचा दुसरा प्रकार आहे रोख कर्ज, कॅश क्रेडिट असं त्याला आपण म्हणतो. व्यापारी वर्ग, लघु उद्योजक, कुटीर उद्योजक यांना नेहमीच कर्जाची गरज भासत असते. प्रत्येक वेळेस कर्ज घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणं, तारण व जामीनदार यांची व्यवस्था करणं अवघड असते. शिवाय पूर्तता केल्यानंतर ही कर्ज लगेच मिळेल याची शाश्वती नसते. यावर पर्याय म्हणून बँका मालाच्या तारणावर किंवा मालमत्तेच्या तारणावर, प्रॉपर्टी अगेन्स्ट किंवा शेअर, बॉन्ड्स, डिबेंचर्स, बचत प्रमाणपत्रे यांच्या तारणावर कर्ज मंजूर करून कर्जदाराच्या बचत खात्यात जमा करतात. या कर्जाची रक्कम कर्जदार मागणी स्लिप किंवा चेकच्या सहाय्याने गरज भासेल तेव्हा तेवढ्या रकमेची उचल करू शकतो. तसंच
जेवढी रक्कम त्याने आपल्या खात्यावरून उचललेली असेल तेवढ्याच रकमेवर त्या दिवसापासून व्याज आकारलं जातं. मंजूर रक्कम कर्जदाराच्या खात्यावर जमा झालेली असते. मंजूर रक्कम कर्जदार वर्षभराच्या कालावधीत केव्हाही उचलू शकतो. कर्जदाराकडे जर मध्येच पैसा आला तर तो ते कर्ज फेडू पण शकतो किंवा ती रक्कम केव्हाही कर्ज खात्यामध्ये तो भरू शकतो. मात्र वर्षाच्या शेवटी कर्ज देण्याघेण्याचे जे व्यवहार असतात ते त्याला मिटवावे लागतात. त्याला आपण नवं करणं असं म्हणतो. मुदत कर्ज आणि रोख कर्ज यातील महत्वाचा फरक असा आहे की मुदत कर्जावर व्याज कर्ज घेतल्याच्या दिवसापासून सुरू होते, तर रोख कर्जावर व्याज जेवढी रक्कम उचललेली आहे तेवढ्याच रकमेवर आकारले जाते. म्हणून मुदत कर्ज आणि रोख कर्जामध्ये हा महत्वाचा फरक सांगितला जातो. तिसरा जो कर्जाचा प्रकार आहे त्याला आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असं म्हणतो. त्याला अधिकर्ष सवलत असंही म्हटलं जाते. जेव्हा बँका आपल्या खातेदाराला त्याच्या चालू खात्यात करंट अकाउंटमध्ये जम्या असलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम उचलण्याची परवानगी देते तेव्हा त्याला अधिकर्ष सवलत किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे म्हटले जाते. समजा खातेदाराचे चालू खात्यात 1,00,000 रुपये जमा आहे, परंतु त्याला 1.5 लाख रुपयाची गरज आहे. अशा परिस्थितीत बँक अधिकारी त्याच्या गरजेची शहानिशा करून 50,000 रुपये जादा उचल करण्याची परवानगी देतात. ही जादा उचल म्हणजेच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा अधिकर्ष सवलत होय. यावर बँका मुदत कर्जापेक्षा जास्त व्याज आकारतात, पण रोख कर्जापेक्षा त्याचा दर कमी असतो. अधिकर्ष सवलत अधिकार सरकारने चलनविषयक धोरण, मध्यवर्ती बँकेचे कर्जविषयक धोरण यावर अवलंबून असते. अशा रीतीने व्यापारी वर्गाला या अधिकर्ष सवलतीचा फार मोठा फायदा होतो, ज्याचा अडचणीच्या कालावधीमध्ये देण्याघेण्याचे व्यवहार मिटवण्यासाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज बँका व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देतात. चौथा प्रकार आहे व्यापारी हुंड्या वटवणे, डिस्काउंटिंग ऑफ कमर्शियल बिल्स. आपल्याला माहिती आहे की व्यापार हा ठोक आणि किरकोळ अशा स्वरूपाचा असतो. ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमधील बरेच व्यवहार हे उधारीने सुद्धा होत असतात. जेव्हा ठोक विक्रेता किरकोळ विक्रेत्याला माल उधारीने देतो तेव्हा तो त्याच्याकडून व्यापारी हुंडी लिहून घेत असतो. हुंडीत नमूद केलेली रक्कम खरेदीदाराने 90 दिवसाच्या आत ठोक व्यापाऱ्याला द्यायची असते. या व्यापारात ठोक व्यापाऱ्याला किमान 90 दिवस मालाचा पैसा मिळत नसतो. या पद्धतीत ठोक व्यापाऱ्याने सर्वांना माल उधारीने दिला तर त्याच्या गोडाऊनमधील सर्व माल संपलेला असेल आणि तिजोरीत खडखडाट असेल. पैसा नसल्याने त्याला नवीन माल मागवता येत नाही. व्यापार चालू राहावा यासाठी ठोक व्यापारी आवश्यकता भासेल तेव्हा ती स्वीकृती हुंडी व्यापारी बँकेकडे तारण ठेवून कर्जाची
उचल करतो. बँका हुंडीवर कसर रक्कम म्हणजे डिस्काउंट अमाऊंट कापून वजा करून उर्वरित जी रक्कम आहे ती रक्कम व्यापाऱ्याला अल्पकालीन कर्ज म्हणून देत असते. यालाच व्यापारी हुंडीची वटवणूक करणे असं म्हटलं जातं. माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने 90 दिवसाच्या आत कर्ज व व्याज रक्कम भरून हुंडी सोडून न्यायची असते. अशा प्रकारे व्यापारी बँका व्यापारी हुंड्यांची वटवणूक करतात आणि व्यापाऱ्याला आणि व्यापाराला प्रोत्साहन देऊन व्यापाराच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यानंतर शेवटचं कर्जाचं स्वरूप, कर्जाचा प्रकार म्हणजे पतनिर्मिती करणं, क्रेडिट क्रिएशन असं त्याला म्हटलं जातं. व्यापारी बँकांकडे ज्या ठेवी जमा होतात त्यातून रोख राखीव निधी व वैधानिक रोखता बाजूला काढून उर्वरित रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करतात. ही कर्जाची रक्कम रोख न देता बँका कर्जदाराच्या खात्यात जमा करतात. त्यातून उत्पन्न ठेवी निर्माण होतात. खातेदाराने रोख पैसा ऐवजी तो पैसा चेक किंवा डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने व्यवहार जर केला तर अशा व्यवहारातून पतपैशाची निर्मिती होते, पतपैशाचा विस्तार होतो. कर्ज देण्याची ही प्रक्रिया चालूच राहिली तर अर्थव्यवस्थेत पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. ही पतनिर्मिती सुद्धा प्रत्यक्ष पैशाचं काम चांगल्या रीतीने करते आणि त्यामुळे आर्थिक विकासाला सुद्धा या पतनिर्मितीचा हातभार लागताना आपल्याला दिसतो. मित्रहो, अशा रीतीने व्यापारी बँकांच्या कार्यातील प्राथमिक कार्य आणि त्या प्राथमिक कार्यातील पहिलं जे कार्य आहे ते कार्य आपण ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे या अभागातील अध्ययन केलं. आता व्यापारी बँकाचं जे दुसरं कार्य आहे, ज्याचा ब प्रकार आहे, दुय्यम कार्य, ते आपण पुढच्या तासाला बघू. तोपर्यंत थँक्यू.